चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. एक देश एक निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी. पुढील लोकसभा निवडणुकीवेळी एक देश एक निवडणूक हे सूत्र देशभर लागू केले जाण्याची दाट शक्यता आहे. या विषयावर देशभरातील विविध राज्य सरकारे, घटनातज्ञ, सामाजिक संस्था, बुद्धिजीवी तसेच इतर मान्यवर यांच्याशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेत असलेल्या संसदेच्या संयुक्त समितीने तसे संकेत दिले आहेत. आणखी 3 वर्षांनी 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी एक देश एक निवडणूक हे सूत्र पूर्णतः अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत, असे संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष पी चौधरी यांनी शुक्रवारी पणजी येथे सांगितले. गोव्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी चौधरी आणि समितीतील इतर सदस्य पणजी येथे आले आहेत. आम्ही आतापर्यंत गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांच्या सरकारांशी तसेच घटनातज्ञ आणि अभिजनांशी संवाद साधला. आतापर्यंत आम्ही ज्यांच्याशी या विषयावर चर्चा केली त्यातील 99% लोकांनी एक देश एक निवडणूक संकल्पनेला पाठिंबा दिला. एक देश एक निवडणूक हे सूत्र प्रत्येक राजकीय पक्षाने स्वीकारावे, सर्वांमध्ये सहमती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे चौधरी यांनी यावेळी सांगितले. व्हिएतनाममध्ये बोट बुडून 15 भारतीयांचा मृत्यू. व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ फुक वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी पर्यटन बोट समुद्रात उलटल्याची घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानेही घटनेची पुष्टी करत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले आहे. या घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार भारतीय पर्यटकांचा एक गट फुक वोक बेट परिसरात समुद्र सफरीसाठी गेला असताना ही दुर्घटना घडली. बोट अचानक उलटल्याने पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सागरी बचाव पथके, पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की बोटीमध्ये 32 भारतीय पर्यटक आणि 4 खलाशी होते. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी अर्ज करणार. येथील मराठा मंदिरात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची आढावा बैठक आज सायंकाळी पार पडली. मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीसोबत नुकतीच जी बैठक झाली, त्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी आणि तिथल्या सकारात्मक निर्णयांवर पुढील रणनीती आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईतील घडामोडींवर सविस्तर विचारमंथन केले. यामध्ये समितीच्या वतीने सीमाप्रश्नासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले, अशी माहिती मध्यवर्ती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अधिकृत अर्ज दाखल करावा, अशी विनंती समितीने केली असून महाराष्ट्र सरकारने यासाठी आपली सकारात्मक तयारी दर्शवली आहे. मुंबईतील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत नेमके काय घडले, याची सविस्तर माहिती बैठकीत उपस्थित नेत्यांनी इतर सदस्यांना दिली. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील आणि तालुका म समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनीही यावेळी आपली मते मांडली. सरकारी शाळेत विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी.
पाही वाइब्स फाउंडेशनने शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या सहकार्याने सदाशिव नगर येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 41 आणि सरकारी कन्नड शाळा क्रमांक 22 मधील विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी व तोंडाच्या आरोग्याविषयी जनजागृती शिबिर आयोजित केले होते. दंततज्ञ डॉक्टर स्नेहा बडावन्नवर यांनी डॉक्टर सिमरन सूर्यवंशी यांच्या समवेत संवादात्मक सत्र घेतले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाला शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका लता अनास्कर यांची उपस्थिती लाभली. यावेळी पाही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका रक्षा यू, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. उपनिबंधक कार्यालय रविवारीही सुरू राहणार. मालमत्ता खरेदी विक्री, दस्त नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नागरिकांना आता रविवारीही शासकीय सेवा उपलब्ध होणार आहे. कर्नाटक सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत येत्या रविवार 12 जुलै रोजी राज्यातील सर्व उपनिबंधक म्हणजेच सब रजिस्ट्रार कार्यालय नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. सामान्यतः रविवार हा सरकारी सुटीचा दिवस असतो. मात्र कर्नाटक सरकारने कर्नाटक नोंदणी नियम 1965 मधील नियम 5 मध्ये सुधारणा करून या विशिष्ट रविवारी सुटी रद्द केली आहे. तो दिवस कामाचा दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे बेळगाव सह राज्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयांमध्ये नियमित व्यवहार सुरू राहतील. या निर्णयामुळे मालमत्ता नोंदणी, विक्री खत, भेटपत्र, गहाणखत, मुद्रांक शुल्क भरणे तसेच इतर नोंदणी संदर्भातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त दिवस उपलब्ध होणार आहे. महेंद्रगिरी स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील. भारतीय नौदलाला शनिवारी आणखी एक अत्याधुनिक स्वदेशी युद्धनौका मिळाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत आयोजित एका समारंभात INS महेंद्रगिरीला भारतीय नौदलात औपचारिकपणे सामील करून घेतले. याप्रसंगी संरक्षण मंत्र्यांना मानवंदनाही देण्यात आली. INS महेंद्रगिरी ही प्रोजेक्ट 17A निलगिरी वर्गाची 6वी स्टेल्थ फ्रिगेट आहे. तिची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने केली असून मुंबई स्थित माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने तिची बांधणी केली आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत MDLने बांधलेली ही चौथी आणि शेवटची युद्धनौका आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की INS महेंद्रगिरीचा नौदलात समावेश होणे हा राष्ट्रासाठी आणि भारतीय नौदलासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. ते म्हणाले की ही आधुनिक युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी रचना आणि बांधकामाचे एक उत्कृष्ट उदाहरण असून आत्मनिर्भर भारताचा निर्धार आणि देशाच्या संरक्षण उद्योगांच्या तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढत्या क्षमतांचा पुरावा आहे. या युद्धनौकेला पूर्व घाटातील महेंद्रगिरी पर्वतरांगेचे नाव देण्यात आले आहे. हे नाव सामर्थ्य, चिकाटी आणि अढळ निश्चयाचे प्रतीक आहे. महेंद्रगिरी हे नाव धारण करणारी ही भारतीय नौदलाची पहिली युद्धनौका आहे. यामुळे भारताच्या सागरी वारशात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे आणि देशाची वाढती स्वदेशी जहाजबांधणी क्षमता दिसून येते असे ते म्हणाले. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.